मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा साहिल मुल्ला व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, येत्या 22 मे 2026 रोजी उत्तर महाराष्ट्रामध्ये एक भव्य आणि दिव्य एक मोठ्या रकमेचं मैदान होतंय. 2 लाखाचं मैदान. शर्यतीप्रेमी गणेश भाऊ बनकर यांच्या वाढदिवसानिमित्त युवा हिंद केसरीचं मैदान होतंय. पर्व दुसरं आणि या मैदानामध्ये मित्रांनो प्रथम क्रमांकासाठी बक्षीस असणारे ₹2,00,000, द्वितीय क्रमांकासाठी ₹1,50,000, तृतीय क्रमांकासाठी ₹1,00,000, चतुर्थ क्रमांकासाठी ₹71,000, पाचव्या क्रमांकासाठी 41, 6व्या क्रमांक आणि 7व्या क्रमांकापर्यंत या मैदानामध्ये बक्षीस आहेत. आणि या मैदान होतंय भव्य दिव्य असं गणेशभाऊ बनकर यांच्या वाढदिवसानिमित्त. आणि या मैदानाचं हे दुसरं पर्व आहे. पहिल्या पर्वामध्ये आपण बघणार आहोत कोण झालेलं 1 ते 7व्या क्रमांकापर्यंतचे मानकरी. मित्रांनो, 7वा क्रमांक पटकावला होता युवा हिंद केसरी 2025 मध्ये भद्रा मारुती प्रसन्न, मनोहर पाटील चव्हाण, करोडी छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन. आत्ता मित्रांनो मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून ज्या नंदीला संबोधलं जाते असा करोडी छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन, फॉर्च्युनरचा मानकरी लखन आणि त्याच्यासोबत पळाला होता आदत किंग बाजा. हा जोड मागील वर्षी युवा हिंद केसरी 2025 मध्ये 7व्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता. बाजा आणि संभाजीनगरचा लखन. त्याचबरोबर 6व्या क्रमांकाचे मानकरी ठरले होते सिन्नरकरांचा आदत किंग सिक्रेट आणि त्यासोबत पाहिलेला हिंद केसरी बलमा. सिक्रेट आणि हिंद केसरी बलमा मागील वर्षी युवा हिंद केसरी मैदानामध्ये 6व्या क्रमांकाचे मानकरी ठरले होते. त्याचबरोबर 5व्या क्रमांकाचे मानकरी ओम ओवी, नाशिककरांचा वीरा आणि बापू यांचा पब्लिक किंग टायगर. वीरा आणि पब्लिक किंग टायगर मागील वर्षी युवा हिंद केसरी मैदानामध्ये 5व्या क्रमांकाचे मानकरी ठरले होते. त्याचबरोबर 4थ्या क्रमांकाचे मानकरी ठरले होते दिलीपराव शिवाजी मेनमे, रघुवीर सिंधी चाळीसगाव यांचं. मित्र हे सोन्या आणि सुंदर हा साज आपल्याला पळताना दिसला होता. आणि युवा हिंद केसरी 2025 मध्ये 4थ्या क्रमांकाचे मानकरी ठरले होते सोन्या आणि सुंदर. त्याचबरोबर 3ऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले होते नाथसाहेब प्रसन्न, मोहिल शेठ धुमा सोसगाव यांचा द्वादशम हिंद केसरी बकासूर आणि नाशिककरांचा बादशाह. मित्रांनो, असं कुठलं गाव नाही जिथं द्वादशम हिंद केसरी बकासूरचं नाव नाही. मागील वर्षी बकासूर आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसला होता आणि 3य क्रमांकाचा मानकरी ठरला होता द्वादशम हिंद केसरी बकासूर आणि त्याचा पैरा होता नाशिककरांचा बादशाह. त्याचबरोबर युवा हिंद केसरी मैदान 2025 मध्ये 3य क्रमांकाचे मानकरी ठरले होते शुभम कोठाळे, बिकेन शेठ खाजा भोकर जालना. कोठाळेकरांचा सोन्या आणि भोकरकरांचा सोन्या. सोन्याचा साज मागील वर्षी युवा हिंद केसरी मैदानामध्ये 3य क्रमांकाचा मानकरी ठरला होता. त्याचबरोबर मागील वर्षी युवा हिंद केसरी मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचे मान पटकावलेला आई अंबा भवानी प्रसन्न, अर्जुन ग्रुप साळवी बुलढाणा यांचा काशी आणि बागी हा जो साज आपल्याला पळताना दिसला होता. आणि मागील वर्षी गणेशभाऊ बनकर यांच्या वाढदिवसानिमित्त जे पहिल्या पर्वाचं पहिलं मैदान झालं होतं त्या मैदानामध्ये आई अंबा भवानी प्रसन्न, अर्जुन ग्रुप साळवी बुलढाणा, काशी आणि बागी हा जोड आपल्याला मागील वर्षी प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला होता. आणि नक्कीच येणारे जे 22 मे ला आपल्याला अनेक रती महारथी नंदी आपल्याला पळताना दिसणार आहेत. आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादशम हिंद केसरी बक्कासूर देखील आपल्याला पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर चालू सीझनचा गुलालाचा बेताज बादशाह म्हणून ज्या नंदीची ओळख निर्माण झाली असा निमगावकरांचा सावकार देखील आपल्याला पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा बिंजोडचा बादशाह आणि 3 फेऱ्याचा देखील बादशाह आहे असा मथुर 1001 देखील आपल्याला पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर मिलिंद पाटील कोसगाव अंबरनाथ यांचा बिंजोडचा बादशाह चालू सीझन मध्ये बिंजोडमध्ये आणि 3 फेऱ्यामध्ये धुमाकूळ घालतोय असा भोंगा डॉन देखील आपल्याला पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर समाजसेवक संतोष शेठ तोडकर ठाणे वेठावा यांचा सुंदर 11-11 मल्हार 11-11 हा जोड देखील आपल्याला पळताना दिसणार आहेत. विठ्ठल नाना भूतकर यांचा चिक्या देखील आपल्याला पळताना दिसणार आहेत. आणि मित्रांनो, अनेक रथी महारथी नंदी आपल्याला जे मैदान होतंय गणेशभाऊ बनकर यांच्या वाढदिवसानिमित्त युवा हिंद केसरी मैदानामध्ये
पळताना दिसणार आहेत.